नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला अद्वैत ऐनवेळी पोहोचत काजल आणि नरेश या दोघांचं लग्न मोडणार आहे. ते कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर दोघांनी कला अद्वैतने एकमेकांना सांगितलेलं आहे की आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थोडासा पावसाच्या आवाजाचा डिस्टर्बन्स होत आहे, त्यासाठी मी तुमच्या सर्वांना आधी माफी मागते. तर इकडे कला आणि अद्वैत ऑफिसमध्ये असतात. कलाला खूप डिस्टर्ब होतंय. कलाला कळतच नाहीये की तिला काय होतंय, कशामुळे ह्या गोष्टी होत आहेत. तिला काहीच समजत नाहीये. ती अद्वैतला सांगत असते की चांदेकर, मला काहीतरी होतंय आणि मला काय होतंय हे मला नाही माहिती. तेव्हा अद्वैत तिला पाणी देतो, तिला शांत करतो. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, अद्वैतने स्वतः तिला पाणी दिलेलं असतं. आणि त्याचवेळी अद्वैत तिला म्हणतो, आता इथून पुढे मी नसेल ना तुझ्यासोबत, तुला अशी भीती वाटली, तुला पाणी हवं असेल, तुला जे हवं आहे ते देण्यासाठी मी नसेल ना. तेव्हा मात्र अद्वैत कलाला म्हटल्यावर कला अद्वैतकडे पाहते. कलाला कळतच नाही आहे की काय उत्तर द्यायचं, कारण ज्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या असतात त्या थोड्याशा विचित्र अशा असतात. कला आणि अद्वैतला दोघांनाही कळत नाही की आपण काय बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे. इकडे राहुलने पुढचा प्लॅन आखलेला असतो. तेव्हा राहुल म्हणतो की आज काहीही झालं तरीही आबांना घोळात घ्यायचं आणि त्यांच्या सह्या घ्यायच्या, असं राहुलने ठरवलेलं आहे. आणि त्यासाठीच राहुलचे सगळे प्रयत्न चालू आहेत. मग राहुल आबांच्या रूममध्ये जाण्याचं ठरवतो, पण त्याला कळत नसतं की प्लॅन कसा करायचा आहे. त्याच्या हातात तर NOCचे पेपर असतात, पण ह्या NOC पेपरवर आबांच्या सह्या मी कशा घेणार, हा प्रश्न मात्र त्याच्यासमोर असतो. त्याचवेळी राहुल विचार करू लागतो. राहुल म्हणतो काहीतरी असा प्लॅन केला पाहिजे. इकडे सरोज ऑफिसमधून आलेली असते. त्याचबरोबर रजनीसुद्धा तिथं असते आणि रजनीच्या डोक्यातही कामाचं सुरू असतं. सरोज फोनवरती बोलत असते, हो आज सगळ्या पेपरवरती सह्या झालेल्या आहेत, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे असं ती सांगत असते. आणि लवकरच तुम्हाला मी ड्राफ्ट मेल करेन असंही तिने आवर्जून सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे राहुलच्या लक्षात येतं की सरोज मामीचं लक्ष नाही आहे. सरोज मामीचं लक्ष नाही आहे तोपर्यंतच आपल्याला संधी साधावी लागणार आहे, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो, हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच त्या गोष्टींचा तो विचार करत आहे. आणि राहुल मात्र त्याचा प्लॅन करण्यासाठी असतो. तर इकडे सोहम कॅफेमध्ये गेलेला आहे आणि ज्या कॅफेमध्ये त्याला पेंटिंगचं एक्झिबिशन भरवण्यासाठी काजलने मदत केलेली होती त्या कॅफेमध्येच तो गेलेला असतो. आणि तिथे तो ते एक्झिबिशनचं काम करत असतो, म्हणजे स्वतः लाईव्ह पेंटिंग तो काढत असतो. तेव्हा मात्र सगळेजण त्याला विचारतात. तेव्हा तो म्हणतो की असं लाईव्ह पेंटिंग काढण्यात मजाच वेगळी आहे. तेवढ्यातच त्याला काजल दिसते. काजल दिसल्यानंतर तो काजलकडे पाहू लागतो. परंतु त्याला एक जाणवतं, ते म्हणजे काजलचा हात दुसरा कोणतरी व्यक्ती त्याच्या हातात घेत आहे. ही गोष्ट सोहमला जाणवते आणि सोहम काजलला कॉल करू लागतो. पण काजल काही फोन उचलत नसते, कारण काजल नरेशला भेटायला आलेली आहे आणि काजलचं नरेशसोबत लग्न ठरलेलं आहे. काजलची इच्छा नाही आहे, पण काजलच्या आईला वाटतं ना, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असतं आणि सोहम तिथे जातो. तो पाहतो, त्याला असं वाटतं की तो जो माणूस आहे तो काजलची छेड काढतो. हे वाटल्यानंतर सोहम तिथे जातो आणि सोहम नरेशला मारायला सुरुवात करतो. काजलला सुद्धा धक्का बसलेला असतो. काजल म्हणते, अरे सोहम सोड त्यांना, सोड. तेव्हा सोहम म्हणतो, अगं तुला कळतंय का, ती व्यक्ती तुझ्याशी चुकीचं वागते आणि तू मला सोडायला काय सांगतेस त्यांना. तेव्हा काजल म्हणते, सोड त्यांना, तुला नाही माहिती. तेव्हा सोहम म्हणतो, कोण आहेत ते. तेव्हा ती सांगते की ते माझे होणारे मिस्टर आहेत असं ती सांगते. तेव्हा मात्र खरं तर इकडे सोहमला धक्का बसलेला असतो आणि सोहम मात्र काजलला विचारतो. काजल म्हणते की हो, माझे ते मिस्टर आहेत होणारे. आणि मग ते विचारतात की कोण आहे हा, म्हणजे काय आहे याचं, याने का माझ्यावर हात उचलला. आता नरेशला पण तेवढाच राग आलेला असतो. नरेश काजलला विचारू लागतो. काजल म्हणते की हे कलाताईचे छोटे धीर आहेत असं काजल नरेशला सांगते. तेव्हा सगळे लोक तिथं उठलेले असतात. त्यांना नरेश म्हणतो, नाही फॅमिली फ्रेंड्स, काही प्रॉब्लेम नाही, बसा तुम्ही, असं सगळ्यांना सांगतो. आणि मग काजल तिथे नरेशबरोबर बोलत असते. तेवढ्यात नरेश म्हणतो की मला एक कॉल आला आहे, असं म्हणत नरेश तिथून बाजूला निघून जातो. सोहम मात्र काजलकडे पाहत असतो. जे काय घडलेलं आहे ते खूप भयानक असं असतं. काजल आणि सोहम या दोघांनाही त्याचा अंदाज नसतो आणि मग दोघंही एकमेकांकडे पाहत असतात.
सोहमला कळतच नाही आहे की म्हणजे काजल कशा व्यक्तीबरोबर लग्न करते. या गोष्टी सोहमला कळतच नाही आहेत. त्यामुळं सोहम तिच्याकडे पाहतच राहतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता राहुलने मोठा प्लॅन केलेला असतो. राहुलने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता आबांच्या सह्या घ्यायच्या आहे, हे राहुलचं ठरलेलं आहे. आणि राहुल त्यासाठी तिथे बसलेलाच असतो. आणि मग इकडे रजनी म्हणते की मी तुमच्यासाठी कॉफी बनवते, आबांसाठी चहा पण बनवायचा आहे. आणि तेवढ्यातच सोहम येतो. सोहमला ती म्हणते तुझ्यासाठी कॉफी बनवू का? सोहम म्हणतो मला नको आहे, काय घ्यायचं ते तुमची तुम्ही घ्या. रजनीला कळतच नाही आहे की अचानक ह्या सोहमला काय झालं आहे आणि तो एवढं ओरडायला का लागलेला आहे. तेवढ्यातच राहुल तिथेच बघत असतो. राहुलला हीच संधी घ्यायची असते, या संधीचं सोनं करायचं असतं. आणि म्हणूनच इकडे राहुल म्हणतो की अगं रजनीका की तू बघून यायचं काय झालं सोहमला. तेव्हा सोहमला ती सांगू लागते की नाही रे, मला चहा बनवायचे आबांसाठी, त्याचबरोबर कॉफी द्यायची आहे सरोज वहिनींना. तेव्हा तो म्हणतो की अगं मी करतो चहा कॉफी सगळं मी करतो. सरोजसुद्धा पाहत असते. सरोजलाही कळत नाही आहे की ह्या राहुलचं नक्की काय चाललेलं आहे, म्हणून ती पण त्याच्याकडे पाहते. तेव्हा मात्र रजनीला तो म्हणतो की हो मी बनवतो आणि देतो, जातो असं म्हणत त्याला पाठवून देतो. तेव्हा मात्र आता इकडे रजनी तर गेलेली आहे, सरोज तिच्या कामात आहे. राहुलच्या डोक्यात वेगळाच प्लॅन आहे. आज काहीही करून आबांच्या सह्या मिळवायच्याच आहेत एवढंच राहुलच्या डोक्यात सुरू आहे. आणि त्यासाठी त्याचे प्रयत्नही सुरू आहेत. आणि तेव्हा मात्र आता तो कॉफी बनवण्यासाठी जातो. सरोजला विचारतो. सरोज म्हणते की हो. सरोजचं लक्षच नसतं. खरं तर सरोजला त्याच्याबद्दल काहीच देणं घेणं नसतं. कोण व्यक्ती ही, काय संबंध, अशा पद्धतीने सरोज त्याच्याशी वागत असते. पण राहुलला सवय झालेली आहे ना, त्यामुळं हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र राहुल आता सरोजसाठी कॉफी बनवतो आणि त्याचबरोबर आबांसाठी चहा. सरोज मेल करण्यामध्ये बिझी असते. राहुल येऊन पाहतो. तिचा काही आपल्याला डिस्टर्बन्स होणार नाही. तेवढ्यातच सरोजला फोनही आलेला असतो. ती सांगते की हो मी आत्ताच तुम्हाला ते डॉक्युमेंट्स मेल केलेले आहेत, हे सरोज तिकडे फोनवरती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे राहुलचा प्लॅन सुरू झालेला असतो. कॉफी तयार झालेली असते. कॉफी एका कपात घेतलेली असते. त्याचबरोबर दुसऱ्या कपामध्ये आता त्याने चहा गाळत असतो. आणि चहा त्या कपामध्ये दुसऱ्या घेतो. आणि त्याचबरोबर त्याने जो प्लॅन केलेला असतो, म्हणजेच त्याने जे ठरवलेलं असतं त्या पद्धतीने की त्याने औषध आणलेलं असतं आणि ते औषध त्या चहाच्या कपामध्ये मिक्स करतो. म्हणजे आबांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्याकडून सह्या करून घेण्याचा हा राहुलचा डाव असतो. आणि तो त्याच पद्धतीने गोष्टी करत आहे. आणि मग त्याने त्या कपामध्ये औषध टाकतो. इकडे सरोजचं लक्ष नाही आहे हे पाहतो. सरोजला कॉफी देतो आणि तो चहा जो आहे तो आबांसाठी घेऊन जातो. म्हणजे राहुलने एवढ्या पुढचा प्लॅन केलेला असतो आणि ज्याच्यामध्ये बिचारे आबा अडकलेले असणार. कारण राहुल सरोजला चहा देतो, कॉफी देतोय. सरोजकडे त्याचं बारीक लक्ष आहे की सरोज आपल्याकडे पाहते का, ह्या गोष्टींकडे मात्र तो आवर्जून लक्ष देत आहे. त्याला बघायचं आहे की नक्की काय होणार आहे. सरोजला फोन आलेला असतो. सरोज मात्र तो कॉफीचा मग उचलते आणि तो कॉफीचा मग घेऊन सरोज आता जाऊ लागते. इकडे सोहम आता आबांच्या रूममध्ये आलेला असतो. आबांच्या रूममध्ये आल्यानंतर सोहम दरवाजा वाजवतो. आबा मात्र काहीतरी पुस्तकामध्ये पाहत असतात. तेव्हा सोहम म्हणतो की आबा. तेव्हा आबा म्हणतात की काय, तुझं काय काम आहे, तू कशाला आलायस इथे, असं आबा स्पष्टपणे त्याला सांगतात. तेव्हा मात्र सोहम म्हणतो की आबा चहा. तेव्हा आबा म्हणतात की तुला माहिती आहे ना मला नको आहे तुझ्याकडचं काय, जा तू आत्ताच्या आत्ता इथून, असं म्हणत आबा त्याला हाकलवत असतात. परंतु तो म्हणतो की अहो आबा ऐका तरी, तुमचा राग आहे माझ्यावरती मला माहिती आहे, पण एकदा ऐकून तरी घ्या माझं, असं सोहम इकडे आबांना सांगत आहे. आणि त्याचवेळी आबा मात्र त्याला म्हणतात की तुला मी जा म्हणून सांगितलेलं आहे, तर तू आत्ताच्या आत्ता इथून जा, असं आबांनी त्याला सांगितलेलं असतं. पण तो म्हणतो की हा चहा काही मी नाही बनवलेला, रजनी मामीनेच बनवला आहे, ह्या घ्या, असं म्हणत त्याने तो चहा आबांना दिलेला असतो. आणि आबांना तो म्हणत असतो की हा चहा घ्या. आबांना काहीच कळत नाही आहे, आता रजनीने पाठवून दिला आहे आणि ती कामात आहे एवढंच माहिती झालेलं असतं. आणि त्यामुळं आबा तो चहा घेतात. तेव्हा मात्र आता प्रश्न उभा राहतो, तो म्हणजेच इकडे कला आणि अद्वैत अजून ते घरी पोचलेले नसतात. ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत, हे सरोजने मगाशी सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने गोष्टी घडत होत्या. आता मात्र
कला गाडीतून उतरते, पण कलाचे पाय अडकत असतात. तिला कळत नसतं की काय झालं आहे नक्की. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र या गोष्टींचाच विचार चालू असतो. आणि इकडे राहुल म्हणत असतो की अहो आबा ऐका ना माझं, तुम्ही असं काय करताय. आता आबांनी तर चहा घेतलेला आहे आणि आबांनी चहा घेतल्यामुळं आबा इकडे चहा हातात घेऊन आहेत आणि राहुलने त्यांना जो चहा दिलेला असतो तो खूपच विचित्र असं काम केलेलं असतं त्याने. आणि मग आबा तो चहा घेत असतात. त्याच वेळी आबांच्या लक्षात येतं की त्यांना गुंगी यायला लागलेली आहे. राहुल मात्र बघतो आबांना आता गुंगी येते ना, तेव्हा आबांच्या समोर बसतो तो आणि आबांना म्हणू लागतो की आबा हे घ्या, मला ना खरंच पश्चाताप होतोय, त्यासाठी मी एक गोष्ट करायचं ठरवलेलं आहे. आबा त्याच्याकडे पाहत असतात. आबांना माहीतच नसतं की याला कोणत्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. आणि मग राहुल आबांना सांगू लागतो की मला ना खरंच माझ्या नावावरची जी प्रॉपर्टी आहे ना ती सगळी दादाच्या नावावर करायची आहे आणि त्याच्यासाठी मी NOC घेतलेला आहे, तर गॅरंटर म्हणून तुम्हाला सही करावी लागणार आहे असं तो सांगत असतो. आणि मग ते जे स्टॅम्प पेपर आहेत ते सगळे आबांच्या समोर धरून तो उभा असतो आणि आबांना सांगत असतो. आबांना म्हणत असतो की याच्यावरती सह्या करा. आबा मात्र त्याच्याकडे पाहत असतात. आबांना माहितीच नसतं की काय गोंधळ झालेला आहे, या राहुलने काय ठरवलेलं आहे. कोणत्याच गोष्टी आबांना माहिती नसतात. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा तो आबांना म्हणतो की करा करा आबा, लवकर सह्या करायच्यावरती असं तो आबांना तिथे आवर्जून सांगत असतो. आणि आबांना जबरदस्तीने तो सह्या करायला लावत आहे. खरं तर आबांना त्याने गुंगीचं औषध दिलेलं आहे. आबांना काही सुचत नाही आहे. आबांना फक्त एवढंच माहिती आहे की तो त्यांना सांगतोय ना सह्या करा. मग आबांनी आता सह्या करायला घेतलेले असतात आणि आबा फायनली सही करतात. म्हणजे प्रॉपर्टीवरच्या हक्क NOCवरती आबांनी सह्या केलेल्या आहेत. राहुलचा हा सगळा प्लॅन होता आणि त्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या असतात. राहुल म्हणतो की चला आज फायनली आबासाहेब चांदेकरांच्या सह्या मी मिळवू शकलेलो आहे. सरोज मॅडमच्या सह्या मिळवलेल्या आहेत आणि आता सगळं माझ्या मनाप्रमाणे होणार आहे. कलाला मात्र या गोष्टीची चाहूल लागलेली असते, काहीतरी विपरीत घडणार आहे. म्हणून तर कलाला प्रत्येक वेळेस ते जाणवत असतं. कलाला काही चालता येत नसतं आणि ती तशीच पाय अडकत चालत असते आणि त्यात तिचा तोल जातो आणि तिला सावरायला येतो तो म्हणजे अद्वैत. अद्वैतने तिला सावरलेलं असतं आणि त्याचवेळी ती अद्वैतच्या मिठीत आलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैतच्या ती मिठीत आलेली असते. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं प्रत्येक वेळेस, अशी काय धडपडत असतेस तू सगळीकडे, कळत नाही तुला, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की म्हणजे तो म्हणतो की नंतर मी नसेल ना सावरायला, लक्षात येतंय ना तुझ्या, असं तो सांगतो. तेव्हा मात्र कला अद्वैतकडेच पाहत असते. अद्वैत तिला जे बोलत आहे ते ऐकत असते. तेव्हा ती म्हणते की हो बस झालं चांदेकर आता. आणि मधूनच तिला परत राग येतो. हे तर काय नेहमीचंच झालेलं असतं. कलाला राग येणार, अद्वैत कलाची समजूत घालणार. आता इकडे राहुलने त्याला गाडीचा आवाज आलेला असतो त्या क्षणी ते पेपर, तो चहाचा कप हे सगळं उचलून घेतलेलं आहे आणि तो ते घेऊन बाहेर निघालेला आहे. तेवढ्यातच कला आणि त्याचबरोबर अद्वैत येत असतात आणि मग ते हॉलमध्ये येतात. तेव्हा राहुलच्या लक्षात येतं. तेव्हा राहुल किचनमध्ये लपून बसतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला आणि अद्वैत यांच्यामध्ये बोलणं सुरूच आहे. अद्वैत तिला म्हणत असतो की नंतर जर अशी पडलीस तर तुला सावरायला मी नसेल ना सोबत, मग काय करशील, नाही सांग ना खरे काय करशील. मग अद्वैतला जाणून घ्यायचं आहे, कलाने एकदा तरी तिच्या तोंडाने मला सांगावं काय झालेलं आहे किंवा तिच्या मनात काय चालू आहे. परंतु अद्वैतला हे जेव्हा जाणून घ्यायचं आहे तेव्हा मात्र कला काहीच सांगत नाही. अद्वैत आणि कला हॉलमध्ये येतात. तेव्हा सोहम किचनच्या ओट्याच्या खाली लपून बसलेला असतो आणि त्याचबरोबर तो म्हणतो की चला फायनली सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत हे त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि म्हणून तर तो त्या पद्धतीने बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता रजनी समजवण्याचा प्रयत्न करत असते सोहमला ती बोलत असते. तेवढ्यातच अद्वैतला त्याचा आवाज जातो आणि अद्वैतसुद्धा तिथे रूममध्ये जातो. जेव्हा अद्वैत रूममध्ये जातो तेव्हा तो विचारू लागतो की काय झालं आहे. तेव्हा रजनीला तो म्हणतो की रजनी काकी मी पाहतो काय झालं आहे तुझा, असं म्हणत त्याने रजनीला बाहेर जायला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा तो सोहमला विचारू लागतो काय झालं आहे सोहम, बोल बरं माझ्याशी, मला सांग बरं स्पष्टपणे काय झालं ते, असं तो विचारतो. रजनी म्हणते की बघ आता तुलाच सांगणार आहे का काय करणार आहे, असं रजनीने सुद्धा अद्वैतला सांगितलेलं असतं. मग अद्वैत बोलायला तयार होतो. आता अद्वैत आणि सोहम यांच्यामध्ये बातचीत सुरू होते. सोहम डोक्याला हात लावून बसलेला असतो.
सोहम या अवस्थेत आहे ते पाहून अद्वैत त्याला विचारतो काय झालंय. तेव्हा सोहम म्हणू लागतो की मला कळतच नाही आहे दादा. अद्वैत म्हणतो की तू बिनधास्तपणे तुझ्या मनात जे चालू आहे ते सगळं मला सांग, मला कळू दे तुला काय वाटतंय ते, असं सोहमला तो सांगतो. तेव्हा सोहम म्हणतो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या मनातल्या गोष्टी जर एवढ्या सांगितल्या नाही तर त्याचे परिणाम असे होऊ शकतात का, मला कळत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं. मी खूप उशीर केला दादा, मी जर आधीच हे सगळं केलं असतं तर ही वेळच आली नसती, असं सोहम सांगतो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की म्हणजे, असं सोहमला तो बोलतो. आणि त्याचबरोबर सोहम जेव्हा अद्वैतला ह्या गोष्टी सांगत असतो तेव्हा अद्वैतला कळत नाही आहे की हा जे बोलतोय याच्यामध्ये काय अर्थ आहे, कारण हे त्याच्याशी रिलेट होत असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की मीही खरेला ह्या गोष्टी लवकर सांगायला हव्या होत्या, मीही या गोष्टी विसरलोय सांगायचं, किंवा मलाही उशीर झाला आहे, मी लवकर बोलायला हवं होतं. आणि अद्वैत स्वतःलाच तिथे कलाबरोबर रिलेट करतो. अद्वैतला सोहम जे सांगत आहे त्याच्यामुळं त्यालाही आठवत असतं की मी खरेला का सांगत नाही आहे. आता हे पेपर आलेले आहेत, 6 महिने होऊन गेलेले आहेत आणि आता कोणत्याही क्षणी डिवोर्स होऊ शकतो हे अद्वैतच्या डोक्यात येत असतं. परंतु कला पण मला खरं काही सांगत नाही, याच गोष्टींचा विचार अद्वैत करत आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सोहम म्हणत असतो की मला कळत नाही आहे, आणि अचानक आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ लागते, तेव्हा काय करायचं दादा. तेव्हा अद्वैत म्हणतो की कला जर मला सोडून गेली तर मी काय करणार आहे, मी कसं राहणार आहे खऱ्याशिवाय, हा प्रश्न त्याच्या डोक्यात आलेला आहे. सोहम बोलत असतो, त्याच्या मनातलं दुःख अद्वैतला सांगत असतो. आणि त्याचवेळी सोहम जेव्हा हे बोलतोय तेव्हा अद्वैतच्या डोक्यात येतं. अद्वैत म्हणतो की नाही, याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. तो सोहमला म्हणतो थांब सोहम, आलोच मी, असं म्हणत तिथून जाऊ लागतो. सोहमला मात्र इकडे अद्वैतच्या मनात काय चालू आहे त्याला माहिती नसतं, कारण अद्वैतच्या आयुष्यात कोणतं वादळ आलेलं आहे या गोष्टीची जाणीव कुठे सोहमला असते. सोहम मात्र म्हणत असतो की दादा, तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आजच काउन्सिलरने मला सांगितलेलं आहे की आता लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे, एकतर डिवोर्स होणार किंवा दोघांनी एकत्र राहायचं आहे. तेव्हा सोहम म्हणतो अरे दादा मला काहीतरी उत्तर दे. तेव्हा अद्वैत म्हणतो आलोच मी, असं म्हणत अद्वैत जाऊ लागतो, कारण अद्वैतलाही माहिती आहे की त्याच्या आयुष्यामध्ये काय झालेलं आहे ते. आणि इकडे सोहम म्हणत असतो की दादाने पण माझं उत्तर दिलेलं नाही आहे, मी काय करणार आहे नक्की, आणि त्याचबरोबर मी कशा पद्धतीने ह्या गोष्टी सोडवणार आहे. कारण आज काजलनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं की तिचा नवरा आहे, आणि तेव्हा मात्र सोहमला जास्त त्रास होऊ लागलेला आहे. त्याचवेळी अद्वैत मात्र सोहमला म्हणत असतो की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा मात्र इकडे अद्वैत निघून गेल्यामुळं सोहमला खरं तर टेन्शन आलेलं असतं. सोहमला माहीत नसतं की काय झालेलं आहे. अद्वैत रूममध्ये येतो, कलाही आलेली असते, आणि अद्वैत कलाला विचारू लागतो की खरे तुला काय वाटतंय, म्हणजे नक्की कशामुळं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र तो कलाला विचारत असतो, आणि कलाला म्हणतो की काय आहे हे सगळ्याचं. तेव्हा कला म्हणते की काय करायचं. अद्वैत म्हणतो की सांग ना खरे, 6 महिन्यानंतर काय होणार आहे, असं अद्वैत तिला विचारत असतो. कला मात्र शांतच असते. कला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असते, अद्वैतला मात्र कळत नसतं. अद्वैत म्हणत असतो की ही का मनातलं हिच्या सांगत नाही आहे मला, म्हणजे काय आहे नक्की, या सगळ्याचा अर्थ काय आहे, हाच विचार इकडे कला आणि त्याचबरोबर अद्वैत दोघंही करत असतात. तेव्हा मात्र अद्वैत तिला म्हणत असतो की काय झाले खरे नक्की. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की म्हणजे कलाला वाटत असतं की अद्वैतने स्वतःहून सांगावं, अद्वैतला वाटत असतं की खरेने स्वतःहून सांगावं, पण दोघंही एकमेकांनी सांगण्यासाठीच तिथे थांबलेले असतात. पण त्यांना माहीतच नाही आहे की या सगळ्यामुळं वेळ जात आहे, आणि हा जर गेला वेळ तर तो पुन्हा मिळणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरे मला तुला एक गोष्ट सांगायची माझ्या मित्राच्या बाबतीतली. तेव्हा कला हसायला लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय, तू हसायला का लागलेली आहेस. तेव्हा मात्र कला म्हणते काय माहिती आहे का, तू म्हणजे असं बऱ्याचदा असं सांगितलं जातं की मित्राच्या बाबतीतलं आहे, मैत्रिणीच्या बाबतीतलं आहे, आणि ते स्वतःच्याच बाबतीतलं असतं ना, म्हणून मला हसू आलं, असं कला त्याला सांगते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की बरं ऐकून घे ना आधी, आणि आता इथे बस बरं, असं तिला धरून तो बेडवरती बसवतो, तिच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि म्हणतो की बस आता मध्ये बोलायचं नाही, मी जे काय सांगतोय ना ते लक्षात येतंय ना, असं म्हणत कलाला तो सांगू लागतो. तेव्हा मात्र कला म्हणते बोल. तेव्हा तो सांगतो की माझा मित्र आणि त्याची बायको त्यांच्यामध्ये खूप भांडणं व्हायची. तेव्हा कला म्हणते आपल्या दोघांसारखी. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आपल्यासारखीच बरोबर आहे, पण आपल्याशी नको रिलेट करू. तेव्हा अद्वैत म्हणतो की ते दोघं वेगळे झाले, पण नंतर त्याची बायको दुसऱ्या व्यक्तीबरोबर होती, तेव्हा त्याला जास्त त्रास होऊ लागला. कला म्हणते की मग का त्रास होऊ झाला त्याला, कारण त्रास व्हायची गरजच नव्हती. तर तो म्हणतो की पण खरे तू असं करशील का कधी, म्हणजे तू कधी दुसऱ्या कोणाबरोबर जाशील. तेव्हा कला म्हणते की माझं कुठं कोण मित्र आहे आणि मी कोणाबरोबर जाणार आहे, असं कला अद्वैतला सांगते.
तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो नाही तरी पण. तेव्हा कला म्हणते की काय चांदेकर, काय बोलतोयस तू ही? आणि दोघंही विचारात पडतात. मग फायनली इकडे अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांशी बोलतात. त्यांना दोघांनाही सहनच होत नाही की आता बास, आता लवकरात लवकर आपल्याला निर्णय घ्यावाच लागणार आहे असं ठरवलं जातं. आणि अद्वैत कलाला उद्याच्या भागामध्ये सांगत आहे की खरे मला आयुष्यभर तुझ्या हातची कॉफी प्यायची आहे. आणि तेव्हा मात्र कला म्हणते की चांदेकर, मला आयुष्यभर भीती वाटली की तुझा हात पकडून झोपायचा आहे असं कला सांगत असते. आणि फायनली त्या दोघांनी डिवोर्स पेपर हातात घेतलेले असतात आणि ते पेपर फाडायला सुरुवात केलेली असते. डिवोर्स पेपर फाडल्यानंतर ते दोघंही खूप खुश असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कला आणि अद्वैत हे कलाच्या घरी माहेरी गेलेले आहेत. तिथं काजलच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे कोणाला काहीच सांगितलेलं नाही आहे संगीताने, फक्त संगीताला एकच घाई झाली आहे, कधी एकदा त्या काजलचं लग्न करते आणि काजल ह्या कोल्हापुरातून लांब कुठं तर जाईल अशा पद्धतीने संगीताचं बोलणं चाललेलं असायचं. काजलने पण बिचारीने आपल्या आईसाठी आणि आपल्या आईवडिलांना त्रास होऊ नये यासाठी हा सगळा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत तिथं पोहोचलेले आहेत आणि स्पष्टपणे सांगत आहेत की नाही, काजलचं लग्न लावण्याचा अधिकार फक्त तुला एकटीला नाही, तिच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तुला एकटीला नाही, तो निर्णय आम्हीही एकत्र घेणार आहे. आणि मी तुला आत्ता सांगते की हे सगळं जे काय आहे ते मी करणार आहे असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. इकडे राहुलच्या बाबतीत एक गोष्ट कलाला कळते. कला खाली आलेली असते, राहुल किचनमध्ये असतो. राहुलच्या मोबाईलवरती एक मेसेज आलेला आहे आणि त्या मेसेजमुळं कलाला समजलेलं आहे की रोहिणी आणि राहुलचा काहीतरी प्लॅन आहे. आपल्या ठरलेल्या सह्या घेतल्या का हे सगळं विचारलं जात आहे. आणि मग कलाला कळतं की हे दोघं तर नॉर्मल बोलत आहेत, म्हणजेच रोहिणी मॅडम फक्त आपल्यासमोर दाखवत आहेत की त्यांना राहुलबद्दल राग येतो. इथंपर्यंत अशा गोष्टी पोहोचलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.